हभप शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल। पांडुरंग गारू पांडुरंग गारू पांडुरंग गारू पांडुरंग गारू कृष्ण जिनका नाम है गोकुल जिनका धाम है। कृष्ण जिनका नाम है गोकुल जिनका धाम है। ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम है। ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम है। ऐसे श्री भगवान को बारंबार यशोदा जिनकी मैया है नंद जुग पैया है। यशोदा जिनकी मैया है नंद जुग पैया। ऐसे लीला धाम को ऐसे राधे श्याम को ऐसे श्री घनश्याम को बारंबार प्रणाम है। सरोज रजनिज मनु मुकुर सुधारी बरनौ रघुबर विमल जसु जोदायक फलचारी। याती कुळ माझे गेले हरपोनी श्रीरंगा वाचुनी अनुनेने। किती वो शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोवळारतलिये। अनंत कृपा विभूषित
परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्त पंचा कल्पतरु तडिद्वित विनिंदित पीतांबर धारी अखिल कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम परात्पर परमात्म्याच्या सेवेकरता गायलेला अभंग गायलेली गवळण आळंदी भूषण विश्वमौली ज्ञानोबा यांची अत्यंत सुंदर गोड असे चार चरणाची सगळ्यांच्या पाठांतरातली सगळ्यांच्या परिचयाची असणारी ही गोड गवळण आज या ठिकाणी मौजे श्री क्षेत्र धनंज या गावामध्ये पुण्यसलीला गोदावरी मातेच्या या पावन तटावरती सेवेकरता गायलेली आहे. भगवान परमात्म्याच्या असीम कृपाशीर्वादाने साधू संतांच्या परम कृपेने मौजे धनंज या गावी भगवान भोलेनाथाच्या भगवान हनुमंतरायाच्या या पवित्र प्रांगणामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आनंदमय वातावरणामध्ये अगदी दृष्ट लागेल असा सुंदर सोहळा समस्त ग्रामस्थ मंडळी सर्व कार्यकर्ते मंडळी लहान थोर अबाल वृद्ध सर्वांच्या अथक आणि अनमोल सहकार्यातून हा उत्सव आणि हा सोहळा धनज गावचा संपन्न होत असताना आज खऱ्या अर्थानं सज्जन हो संबंध महाराष्ट्रामध्ये सप्ताहाच्या चर्चेमध्ये सगळ्या महाराष्ट्रात चर्चा जर कोणत्या गावची असेल ती फक्त धनज गावची चर्चा आहे. कारण महाराष्ट्रातले लोक विचार करत असतील हे धनंज गाव आहे तरी केवढं. कारण महाराष्ट्रातले टॉप 10च्या लिस्ट मधले सगळे कीर्तनकार धनंज गावामध्ये आहेत. महाराष्ट्रातले टॉप 10च्या लिस्ट मधले सगळे गुणवान धनंज गावामध्ये आहेत. हे पहा सज्जन हो माणसाची श्रीमंती ही कशाने मोजल्या जाते. गाव किती श्रीमंत आहे तुमच्याकडे तुमच्या घरी येऊन तुमचे बँक बॅलन्स कुणी चेक करणार नाही. तुमच्या अकाउंट मध्ये किती बॅलन्स आहे कुणी पाहणार नाही. तुमच्या पासबुकवर किती अमाउंट आहे कुणी बघणार नाही. गावाची श्रीमंती ही गावातल्या ज्ञान यज्ञाने ठरत असते. गावातला सप्ताह किती मोठा आहे याच्यावरून कळतं गाव कसं आहे सज्जन हो. गावाची उदारता इथं या गावात आल्यानंतर लोक जेव्हा जे इमॅजिन करत असतील लोक की हे गाव नेमकं आहे कसं इथं आल्यानंतर म्हणतील अरे या लोकांचे घर तर डायरेक्ट डोक्याला लागतात. डोकं लागते वर छताला एवढे उंच घर आहेत या लोकांचे. फार छोटे घर आहेत. मी नेहमी सांगत असतो घर मोठं असणं महत्वाचं नाही. 4-4 मजल्यात राहणारे लोक आहेत पण कधी उष्ट्या हाताने कावळा हाणत नाहीत. कधी कोण्या साधू संताला चहा प्यायला बोलवत नाहीत. काय कामाचं ते मोठं घर. घर छोटा असू द्या छोटं घर असू द्या पण त्या घरात राहणाऱ्या माणसाची अंतःकरण मोठी असणं गरजेचं आहे सज्जन. आणि ते हत्तीच्या मस्तकासारखे एका व्यक्तीनं सगळ्या महाराष्ट्रांना वेड लावलेली असे हिमालयाच्या उंचीचे आणि पृथ्वीच्या वजनाची माणसं 8 दिवस ज्या अर्थी तुम्ही सांभाळताय ह्याच्यावरून कळतं सज्जन हो तुमच्या मनाचा मोठेपणा केवढा आहे. ते सोपं नाहीये कुणाला बी जमत नाही. धनवान खूप आहेत. गावं महाराष्ट्रात काय कमी श्रीमंत लोक नाहीत. परंतु जो गाभा याला सुद्धा ना गोडी लागणं गरजेचं आहे. याला गोडी लागली पाहिजे. गोडी वेडेत काय लोक सज्जन हो धनज गावचे 25-25, 30-30 हजार रुपये कीर्तन करायला द्यायचे. 50-50 हजार एका गुणवानाला द्यायचे. वेडे नाही. लोकांच्या नजरेत जरी ते वेडे असतील ना पण लोकांच्या बघण्यातले वेडेपणा त्यांचा वेगळा आहे आणि तुमचा वेडेपणा वेगळा आहे. तुमचा वेडेपणा म्हणजे जसा गवळणींचा वेडेपणा देवासाठी होता तसा तुमचा सुद्धा वेडेपणा माझ्या परमार्थासाठीच आहे सज्जन. आणि हा वेडापणा असला पाहिजे. तुकोबाराय म्हणतात ना वेडा झालो आणि वेडी याच्या गावा गेलो. हे वेड लागलं पाहिजे सज्जन हो माणसाला. काही लोकांना वेड लागत पण ते तिसरंच असतं झिंगणांग चिकणांग. ते कामाचं नाही वेड. हे वेड लागलं पाहिजे आणि हे सहजासहजी लागत नाही. बघा हे वेड आहे ना सहजासहजी लागत नाही. मीराबाईला लागलं होतं वेड. तुकोबारायांना वेड लागलं होतं सज्जन हो. लोक म्हणायचे अरे पागल झाली ही पोरगी. लोग कहे मीरा
भई बावरी बाप कहे कुल नासी रे लोग कहे मीरा भई बावरी बाप कहे कुल नासी रे बाप कहे कुल नासी रे पग घुंघरू बांध नाची रे पग घुंघरू बांध नाची रे मीरा नाची मीरा नाची मीरा नाची रे मीरा नाची रे पग घुंघरू बांध मीरा नाची रे पग घुंघरू बांध नाची रे पग घुंघरू बांध मीरा नाची रे पग घुंघरू बांध मीरा नाची मीरा नाची देवासाठी निलाम होऊन जावं सज्जन देवासाठी भगवंतासाठी रिक्त व्हावं मोकळं व्हावं मोकळं आणि जी माणसं मोकळे होतात ना देवासाठी देऊन मोकळं व्हावं देवासाठी जी माणसं देऊन मोकळे होतात ना एकदा मोकळं झालं की तुका म्हणे चित्त करारे निर्मळ आणि मग येऊनी गोपाळ देवाला जर आणायचं असेल तर मोकळं व्हावं लागतंय सज्जन हो नुसतं खिशानं मोकळं नाही हृदयाने सुद्धा अंतकरणाने बी मोकळं झालं पाहिजे असा या सुंदर आणि गोड उत्सव ज्यांच्या गोड वाणीतून आताच आपण चाल ऐकली सज्जन हो महाराष्ट्राला वेळ लावणारे महाराष्ट्राचा बुलंद आवाज खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांचं परम भाग्य ज्यांना 8 दिवस आपल्याला ऐकायला प्राप्त झाले फॅन लावा दादा त्याला 8 दिवस ज्यांचं गाणं गोड आपण ऐकतोय असे महाराष्ट्राची गाणं कोकिळा हरिभक्त परायण श्री कैलासजी महाराज पवार एकदा जोरदार टाळी वाजवायची त्यांच्यासाठी गोड गाणं ज्यांचं आत्ताच आपण ऐकलेलं आहे सुंदर अशी चाल ज्यांनी गायली आमचे परमस्नेही परम आदरणीय युवा कीर्तनकार हरिभक्त परायण श्री गोविंदजी महाराज त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजवायचे गेल्या 8 दिवस आदरणीय आमचे सगळ्यांचे आदराचं स्थान असणारे आदरणीय निवृत्ती महाराज लकडे दादा 8 दिवस त्यांचं गोड गाणं आपण ऐकलं आता आज त्यांची कथा सुरू होणार आहे फार मोठे भागवत कथाकार आहेत रामकथा बी करतात पण तरीही आपल्या सगळ्यांच्या प्रेमास्तव 8 दिवस गायन करण्यासाठी इथं थांबतात बरेच दिवस 4-5 दिवस ज्यांनी सेवा दिली ओमकारजी महाराज जगताप आणि मृदंगाच्या क्षेत्रामध्ये ज्यांचा कुणी हात धरायचा नाही धरले तर पायच धरायचे एवढं ताकदीचं जीवन ज्यांचं आहे माझ्या डाव्या बाजूला वारकरी संप्रदायाचं नाव पखवाजाच्या मृदंगाच्या माध्यमातून इंटरनॅशनल लेवलला ज्यांनी नेऊन पोहोचवलं इंटरनॅशनल लेवलचे वादक जे आहेत सज्जन हो मी कित्येक वेळा त्यांचे व्हिडिओ पाहिलेत त्यांचे फोटोज पाहिलेत महाराष्ट्रात नाही भारत देशात गाजलेले जे प्रतिष्ठित लोक आहेत त्या सगळ्या प्रतिष्ठित लोकांच्या बरोबर फ्लाईटने प्रवास करून विदेशाला सुद्धा जाऊन ज्यांनी मृदंगाचा नाद घुमवला सज्जन हो असं व्यक्तिमत्व आमचे आसारामजी महाराज साबळे गुरुजी 22 जानेवारीला मागच्या वर्षी अयोध्येमध्ये राम जन्मोत्सव रामाचा सोहळा संपन्न झाला आणि त्या सोहळ्यामध्ये भगवान रामजीच्या समोर विश्वास बसन का धनजगर मंडळीला भगवान रामरायाच्या समोर 10 फूट अंतरावर मृदंगाची महाराष्ट्रातले नामवंत भारत देशातले नामवंत गायक आणि त्या गायनाला साथ करण्यासाठी आदरणीय आसारामजी गुरुजी साबळे होते आमची स्वतः भेट झाली होती रामकथा आमची तिथे अयोध्येत असल्यामुळे अचानक आमची रस्त्यावर भेट झाली ती अयोध्येच्या गल्लीमध्ये एवढं महान व्यक्तिमत्व आणि विशेषत्वानं उजव्या बाजूला माझ्या खरोखर आज ज्या भगवान परमात्म्याचं चरित्र आपल्याला ऐकायचं आहे तो म्हणजे कृष्ण परमात्मा आणि त्या कृष्ण परमात्म्याला जसं वेड लावलं होतं
कृष्णानं जसं वेड लावलं होतं सगळ्या महाराष्ट्राला आणि सगळ्या गवळणीला गोपाळांना बी, तसं आपल्या गोड वादनानं वेड लावणारं माणूस म्हणजे गोड माणूस आमचे कृष्ण महाराज. अतिशय ताकदीचं वाजवणं त्यांच्या, मला माहिती, मी पाहतोय कृष्ण महाराजांना माझ्या डोळ्यासमोर बघता बघता ते कृष्ण महाराज आज त्या लेवलला पोहोचलेत की आम्हाला सुद्धा त्यांच्याकडं बघायचं म्हणलं ना सज्ज नव्हतं. त्यांची उंची एवढी वाढली, आम्हाला आमची टोपी बाजूला काढून बघावं लागते. महाराष्ट्रातला सध्या बाप माणूस म्हणू आपण त्यांना, पकवाजाच्या क्षेत्रातला वाघ आहे बघा, वाघ. दहाड म्हणजे दहाड आहे असं गोड व्यक्तिमत्व. अरे खरंच भाग्यवान तुम्ही सगळेजण आहेत. 8 दिवस हा आनंद तुम्ही घेताय. कोणत्या जन्माचं पुण्य तुम्ही सगळ्या ग्रामस्थ मंडळींनी केलं होतं काय माहिती सज्जन, म्हणून हा आनंद तुम्हाला प्राप्त होतोय. पुनश्च एकदा या सगळ्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवायची आपण सगळ्यांनी. वा वा. आणि हे सगळे आम्ही जे परफॉर्मन्स करू शकतो, आम्ही जे काही सादरीकरण करू शकतो, हे फक्त आम्ही आमच्यामुळं नाही होते. तुम्हाला ऐकायला गोड लागतंय सज्जन, पण याचा खरा गोडवा जर कोणाच्या हातात असेल तर तो खरा गोडवा असतो आमच्या. तुम्हाला माहिती आहे ना, अर्जुनानं युद्ध जिंकलं. सगळे लोक अर्जुनाचंच कौतुक करायला लागले. सगळे लोक म्हणू लागले अर्जुनासारखा धनुर्धारी कोणीच नाही. अरे अर्जुन म्हणजे नंबर 1चा योद्धा. भगवान शंकराला सुद्धा पराभूत केला असा अर्जुन म्हणजे नंबर 1चा योद्धा. 18 अक्षोहिणी सेनेला धूळ चारली अर्जुनाने. अर्जुन म्हणजे नंबर 1. सगळे अर्जुनाचंच कौतुक करायले. परंतु त्या अर्जुनाला गाईडलाईन्स करणारा माणूस आणि त्या अर्जुनाच्या रथाची बागडोर दोरी हातामध्ये घेऊन त्या रथाला कसं वळवायचं हे ज्याच्या हातात होतं त्याचं नाव केशव होतं सज्जन. हे सगळं यांना कुणाचा रथ कसा वळवायचा कुणीकडं हे कोणाच्या हातात आहे? केशवाच्या हातात आहे. आणि आमचे केशवजी महाराज मोरे दादांची साऊंड सिस्टम म्हणजे महाराष्ट्रात नाद नाही करायचा सध्या तरी. आणि एवढ्या दूरवरून आपण बोलावता याच्यावरूनच कळतं. मला आता अनुभव झालाय 2 वर्षापासून धनजकर ग्रामस्थांना मी ओळखतोय चांगल्या प्रकारे. ही मंडळी आहे ना, तुम्ही कसे सांगू का, किलोभर मुरमुरे खाण्यापेक्षा छटाक बदाम खाणारी माणसं आहेत तुम्ही. किलोभर मुरमुरे खा, नुसते तोंडाचं सोलायचं, तोंड सोलून जाते, काय कामाचे, पोट भरत नाही. पण छटाकच बदाम खायचे, पण वजनदार. चांगलंच घ्यायचं. विठाला विठाला. जय जय रामकृष्ण हरी. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. नवनवीन दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवडत्या परमार्थ प्रेमी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की हिट करा. धन्यवाद. कान्हैया रे जग जेती, कान्हैया
दिला का कुणीतरी सांगा गे सांगा सांगा वाटावर बसावं सज्जन हो यशोदा मैयाने ज्या वेळेला उद्धव गेला जाऊन पाहिलं यशोदा मातेची अवस्था काय झाली सज्जन हो कृष्णाशिवाय एक क्षणभर राहू शकत नव्हती अरे माझा कृष्ण परमात्मा जर खेळायला गेला तर अख्खं गाव शोधून काढावं यशोदा मैयाने कृष्णाला हाताला पकडून आणावं लाला आंघोळ घालावी आणि लोण्याचा गोळा माझ्या भगवंताच्या मुखामध्ये मातेनं भरवावा आई ना सज्जन हो पण एकटीच बसते दारामध्ये एकटेच बसते पाळण्याकडे पाहते आणि पाळण्याकडे पाहून माझ्या भगवंताच्या पाळण्याकडे पाहून तिला कृष्ण परमात्म्याच्या लहानपणीच्या आठवणी डोळ्यासमोर दिसू लागल्या पाळण्याची दोरी एकटीच हातात घेते सज्जन हो यशोदा मैया आणि तिला वाटतं की माझा कृष्णच पाळण्यामध्ये वेळ लागल्यानंतर काय अवस्था असते हो हातात दोरी घ्यावी तिनं पाळण्याची आणि मोकळाच रिकामाच पाळणा तिनं हलवावा रिकामाच तिला वाटायचं माझा कृष्णच माझ्या पाळण्यामध्ये आहे काय प्रेम आहे सज्जन हो कधी कधी मनात विचार यायचा कृष्णा का रे अशी सजा दिलीस तू का असा दंड दिलास माझ्या पोटी जन्म घेतला नाहीस म्हणून सोडून गेला नाहीस ना रे आज यशोदा माता सज्जन हो त्या मथुरेच्या वाटेकडे डोळे लावून बसते पाहते कृष्णाच्या शिवाय यशोदा मातेचं जीवन कसं झालंय मला तिचं प्रेम तिची माया तिचं वात्सल्य सगळं संपून गेलंय भेटी लागे जीवा लागलीच आस भेटी लागी जीवा लागलीच आस हभप शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल माया मंदिराला लागा करस फुटाया आज घायाळ पक्षीने जाई आज घायाळ पक्षीने जाई पिलाना भेटाया आज घायाळ पक्षीने जाई पिलाना भेटाया तिने बांधिले घरटी विसावा निवारा तिने बांधले घरटी तिला विसावा तिने
विसावा निवारा तिने बांधले घरत तिला विसावा निवारा दुनिया पंखा काली भरविला मोठे धारा उडाली पाखरे आईचे लक्ष्मी ताई जाई पिला ना भेटाया आज सज्जन हो यशोदा मैयाची अवस्था आहे. वेड देवाचं एवढं लागावं बघा. देवाशिवाय दुसरं काहीच आठवू नये. आठव नाठव गेले भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग. या गवळणीची अवस्था झाली. या तिकुळ माझे गेले हरपुनी श्रीरंगा वाचून अनुनेने. ग बाई बोलायला बरं वाटते. या जात विसरले, कुळ विसरले, धर्म विसरले, काम विसरले, धंदा विसरले. पण हे बघ तू एक जबाबदारीन स्त्री आहेस. तुला घर चालवायचंय. कमीत कमी गावाची तरी लाज बाळग जरा. गावातले लोक नाव ठेवतील तुला. आणि दुसरं तुला नाव नाही ठेवायचे. पहिलं लोक म्हणतील ही कोणाची सून आहे बघा. सातबारा तुझा बी निघन सगळा आणि अख्ख्या खानदानाचा सातबारा निघन. विनाकारण सगळ्याची इज्जत चौकात आणू नको. ती म्हणू लागली बाई तुम्ही मला किती बी समजून सांगा. आता मी माग घेत नसते पाऊल. किती वर्ष कमाले एक नंबर. जरा जोरात टाळी वाजवा ना जरा. असं किती वसी कवाल माझा वेळ वेळा. किती वसी कवाल माझा वेळ वेळा. तुम्ही किती बी मला शिकवण्याचा प्रयत्न करा, किती बी समजून सांगण्याचा प्रयत्न करा, मी ऐकणारच नाही. गवळण म्हणते किती बी शिकवा तुम्ही काही फरक पडणार नाही.
बाकीच्या लोक सांगत होते ना, लोकांना वाटतं हो एखादं जर समजा वाकडं करून चालायला लागलं, पाय जर वाकडा पडायला लागला तर गावातली लोक जबाबदारी सांगतात. हे चांगलं नाही, तुमच्या घराण्यासाठी चांगलं नाही, तुमच्या परिवारासाठी चांगलं नाही. तुमचंच नाग जाईल याच्यात नवल नाही, मग आमचं बी जाईल विनाकारणच. कारण आपण गावचे एक आहे. कोण्या गावचे होते तर मग सांगते धनच गावचे. त्याच्यापेक्षा चांगलं रस्त्याने चला असं त्या गवळणीला सगळे सांगू लागले ना. बाहेरचे लोक सांगू लागले, अगोदर ऐकलं नाही बाहेरच्या लोकांचं. मग काय असतं माहिती का, एखादं चाकोरी सोडून चालायला लागलं की अगोदर काय म्हणते त्याचे मित्र कोण आहेत ते बघा. ते मित्र जरा समजून सांगतील तर ऐकलं बघा, जमलं. हां, काय एखाद्याचं आपल्या सांगण्याने जर एखाद्याचं चांगलं होत असेल तर सांगायला काय अडचण आहे कैलास महाराज. चांगलं सांगावं माणसाने, चांगलं नक्की सांगावं. आपल्या 2 शब्दाच्या चांगल्या सांगण्यामुळं एखाद्याचं जीवन जर चांगल्या मार्गावर येत असेल ना तर नक्की माणसानं चांगली गोष्ट सांगितली पाहिजे. सज्जन मागं बघायचं नाही, तिथं विचार करायचा नाही, कंजूसी करायची नाही. आपण कशाला सांगायचं, जाऊ द्या त्याचं मॅटर आहे ना, आपण काय करायचे नाही. आपल्या गोड 2 शब्दामुळं जर एखाद्याचे आयुष्य जीवन जर चांगलं लागत असेल, आपल्या मध्यस्थी करण्यामुळे जर एखाद्याचं जीवन पुन्हा चांगल्या मार्गावर येत असेल तर माणसानं नक्की तिथं उभं राहिलं पाहिजे. पण आजकाल लोक माणसं विचार करते, जाऊ द्या त्याच्या मॅटरने आपल्याला काय करायचं, उगाच आपल्याला काय करायचं, मध्येच आपण कशाला डोकं घालायचं. मग लोक म्हणत असतात हे मॅटर जर सॉल्व्ह करायचं असेल तर आता एक काम करा, यांचं फ्रेंड सर्कल कोणतं आहे ते बघा, मित्रमंडळी. मग त्या मित्रमंडळीच्या थ्रू समजावण्याचा प्रयत्न केला जातो. पण ती बाई इतक्या पुढच्या टोकाला गेलेली होती सज्जन हो, ती म्हणली तुम्ही किती बी समजून सांगा मला, मी ऐकू शकत नाही. कारण आहे त्याचं, मी तया गोवळा रतलिये. संसारामध्ये सामान्य प्रेम करणारे तरुण आणि तरुणी हे पोरं पाहतो आपण, कप्पल पाहतो शहरी भागामध्ये, दोघांचं मन एकमेकाला मिळालेलं असतं, इतकं एकमेकाला मिळालेलं असते. पोरीचा बाप म्हणतो, पोरी आयुष्यभर मी तुला लहानचं मोठं केलंय, हातावरच्या फोडाप्रमाणे सांभाळलंय ग पोरी, आयुष्यात तुझ्या कधी मी तुझी एक बी गोष्ट मी तुला कमी पडू दिली नाही. वेळ प्रसंगी माझ्या पोटाला चिमटा घेतला पण तुझे सगळे लाड पुरवलेत पोरी. ऐक जरा माझं, नको वाईट मार्गावर पाय टाकू नको पोरी, खाली मान घालून चालण्याची वेळ नको आणू ग पोरी. बाप सांगतो, विनंती करतो पोरीला. माझी बी विनंती असेल सज्जन हो, माझ्या या सगळ्यात भगिनींना ज्यांचे लग्न झाले नाही त्या पोरींनो, आपल्या आयुष्यामध्ये काही बी जरी झालं ना तरी ज्या बापाने आपल्याला लहानचं मोठं करत असताना शेजाऱ्यात पाजाऱ्याचे सोयऱ्या धायऱ्याचे उंबरटे झिजवले, ज्या बापानं फाटकी बन्यानं आपल्या अंगावर घातलेली, ज्या बापानं वेळ प्रसंगी उपवासी पोटी दिवस काढलेले आहेत ना, त्या बापाची ताडासारखी मान त्या बापाला खाली घालावं लागल अशी वेळ कधी आपल्या जीवनात येऊ द्यायची नाही पोरींनो, कधी येऊ द्यायची नाही. ज्या दिवशी सज्जन हो आपला बाप स्वाभिमानानं छाती पुढे करून चालल ना, तीच आपल्या जीवनातली खरी संस्काराची शिदोरी समजावी. सगळ्यात मोठी संस्काराची शिदोरी येते. आपल्या बापाची मान छाती काढून बाप चालला पाहिजे सज्जन हो. या गवळणीला खूप सांगितलं, नाही फरक पडला. ती म्हणली मी माझं मन त्या देवाला देऊन टाकलेलं आहे, मी तया गोवळा रतलिये. हा, मग जरा आता बाहेरच्या लोकांचं समजून सांगणं संपलं, त्यांच्या लक्षात आलं तर ही केस लई पुढे गेली. आता एक काम करू, मग घरच्याच लोकांनी मिटिंग घेतली. ऐका बरं का लक्ष देऊन, घरच्या लोकांनी मिटिंग घेतली आणि म्हणले बाई तुझ्या जीवनात कमी काय, तुला मी काय कमी पडू दिलं, तू असं का करायला लागलीस.
हभप शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल। अष्टभोग भोगने माते नाही झाड, अष्टभोग भोगने माते नाही झाड, भोग भोग नाही झाड, अष्टभोग भोगने माते नाही झाड, अष्टभोग भोगने अष्टभोग भोगने माते नाही झाड, अष्टभोग भोगने माते नाही झाड, अष्टभोग भोगने माते नाही झाड, मंची प्रेमा बोलणे रे गे माय, मंची प्रेमा बोलणे किती मोठी वाल भक्ती प्रेमा बोलणे रे गे माय, भक्ती प्रेमा बोलणे रे गे माय, किती मोठी वाल पसरे रे, किती मोठी वाल पसरे रे, टाळी वाजवा जरा जोरात। घरातले सगळे लोक बसले, घरातल्या लोकांनी मीटिंग घेतली आणि तिला मधात बसवलं। म्हणले बाई असं करू नको, तुला जे पाहिजे ते सगळं आम्ही देतो, घरातच देतो, इथंच देतो, तू म्हणशील ते तुझ्या। आता नको मला हे सगळं, अष्टभोग भोगने माते नाही चाड। आता त्याची चाड राहिली नाही मला, आता गोडी राहिली नाही मला त्याची। का? कारण भक्ती प्रेम गोड लेई लगे माये। आता मला भक्तीची गोडी लागली, मला प्रेमाची गोड लागली, त्या देवाचं प्रेम, त्याच्यासाठी आता मी एकरूप झाले, भगवंताच्या भक्तीमध्ये मी आता रंगून गेली। जशी मीरा रंगली सज्जन हो, राजपुताना महिला, राजघराण्यात जन्माला आलेली संत मीराबाई। बाप म्हणायचा पोरी, बापाची लाज जाईल पोरी, राजघराण्यात जन्माला आलेली आहेस तू, पोरी असं करू नकोस, असं वागू नकोस। मीरानं सांगितलं नाही, तुमची मर्यादा तुम्हाला लख लागू, मला काही सांगू नका ते। आता मात्र मी माझ्या गळ्यात विना घेतलाय, पायात मी आता घुंगर बांधलेत, आता तुम्ही किती बी मला थांबवण्याचा बैठा हूँ दर पे तेरे कुछ करके उठूंगा, या बस नहीं हो जाऊं या मर के उठूंगा। आता माघार नाही, आता वापस येऊ शकत नाही। अष्टभोग भोगने माते नाही चाड, भक्ती प्रेम गोड लेई लगे माये। एकदा देवाचं वेड लागलं ना सज्जना होत, संसार गोड लागत नाही। बाप रखुमा देवी वरू जीवीचा
जिव्हा बाबर देवी बरू जिव्हा रखुमा देवी बरू काही केल्या